श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा मशरूमची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने. माझ्या चॅनलला प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भाजी आवडली तर नक्की शेअर करा. सिंपल मशरूम्स आधी थोडेसे धुवून घेतले साध्या पाण्याने, पण गरम पाण्यात पुन्हा एकदा छान उकळून घेतले आहेत. काही लोक ही सगळी प्रोसेस भाजी साफ केल्यानंतर करतात, पण मी ही आधीच केली आहे कारण पावसाळा सुरू झाला जस्ट 2 दिवसापूर्वी आणि मी ही आज सकाळी भाजी केली. तर जास्त गोंधळ नको म्हणून मी ही सिंपल पद्धतीने करण्याची थोडीशी डिफरंट केली. आधी गरम पाण्यात तयार करून सगळं हे त्यातलं साल आता मी काढून वेगळं घेतलं. यानंतर तुम्ही मध्येच बघितलं असेल मी माझी मसाल्याची रेसिपी तयार करत होती. हे कट्स वगैरे मशरूम करून ठेवल्यानंतर आपण तिथे वळू. हे पहा, असं छान गरम पाण्यातनं काढल्यानंतर थोडीशी साल निघायला जरा मला जड गेलं, कारण की ही आधी काढलेली साध्या पाण्यात म्हणजे गरम उकळून न करता जर हे केलं तर सोप्या पद्धतीने बरं पडतं. इथे हा माझा सगळा मसाला, आलं, लसूण, टोमॅटो, मिरची, कांदा आणि कोथिंबीर ही मला ग्रीन करायची होती, पण टोमॅटो वापरल्यामुळे माझी ही भाजी थोडीशी लालसर झाली. तुम्ही नक्कीच बघाल. इथे मी मटार 2 भागात वाटून घेतले आहेत. अर्धे मी मिक्सरमध्ये वाटून घेते की त्याची पूर्ण ग्रेव्ही तयार झाली आहे. इथे जे उकडलेले मशरूम होते त्यात हळद, हिंग थोडं जास्त वापरलं मी, धणे जिरे पूड, लाल तिखट आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिर्च, अशा सगळ्यांचा मेळ घालून दही घालून मी हे मिश्रण एकत्र करून जरासं साईडला करून ठेवलं, कारण की हे सगळं एकत्र मुरणं गरजेचं आहे. ही प्रोसेस करायला मला एक 5-6 मिनटं मी ठेवलं होतं, पण मिक्सर वगैरे लावेपर्यंत ही माझी प्रोसेस 15 मिनटावर गेली. असं करून हे आपण साईडला ठेवून देऊ. ही रेसिपी केल्याची जी मी आता रेकॉर्डिंग करते आहे तिथे तुम्ही ऐकत असाल खूप छान असा पक्ष्यांचा चिवचिवाट आहे. मलाही हा खूप मनमोहक वाटतो. चला रेसिपी पुढे बघूया. कढई इथे तापून घेतली आहे, मोठ्या गॅसवरच करते आहे आणि तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी थोडं जास्त घेतलं आहे. आता ह्या फोडणीमध्ये आपण जास्त काही वापरणार नाही आहोत, कारण बऱ्याच गोष्टी आपण ऑलरेडी वाटणामध्ये आणि दही लावून जे मिश्रण ठेवलं त्यामध्ये पण आपण मशरूम्सला लावलेलं आहे. आता इथे फक्त मी कढीपत्ता घालून घेतला आहे फोडणीला. थोडासा तडतडला नाही तोपर्यंत मी यामध्ये आपलं पूर्ण जे वाटलेलं मिश्रण होतं ते यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. या मिश्रणाला जरा बराच वेळ लागला, कारण की पूर्ण वाटप हे कच्चं असल्यामुळे, त्यात वाटाणेही असल्यामुळे थोडंसं चांगलं शिजवून घेणं गरजेचं होतं. तर मी हे छान शिजवून घेतलं आणि या प्रोसेससाठी मला आय थिंक 20 मिनटं गेली पूर्णपणे. त्यानंतर ही जी माझे दुसरे मटार होते ते मी थोडेसे उकडून वेगळ्या गॅसवर थोडं उकडून घेतले आणि ते या मिश्रणात पुन्हा टाकले. म्हणजे वाटपात आपल्याला जे वाटाणे होते प्लस हे एक्स्ट्रा वाटाणे मशरूमसोबत खायला चविष्ट लागतील म्हणून हे वेगळे ठेवले. जर लहान मुलं वाटाणे खात नसतील तर त्यांच्यासाठी ही आयडिया बरी आहे. ही माझ्या लहान चिमुकल्यांवरनं मी वापरली, पण सॉरी माझ्या मुलीने ही भाजी काही खाल्ली नाही, जराशी तिखट झाली म्हणून. ठीक आहे. आता पुढे हे सगळं मिश्रण चांगलं शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण 20 मिनटानंतर हे मशरूम जे मॅग्नेट करून ठेवले होते ते आता आपण यात वापरू. मिश्रण हे घातल्यानंतर म्हणजे मशरूमचं हे मिश्रण घातल्यानंतर पुन्हा थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये मी घालून ती भाजी पुन्हा शिजायला ठेवली. आणि मीठ थोडंसं बेताने दोन्ही बाजूने वापरायचं आहे, कारण आपण त्या मशरूमला जेव्हा दही लावून ठेवलं होतं त्यावेळी पण मीठ वापरलं आहे आणि आता भाजीतसुद्धा मीठ वापरायचं आहे. सो मीठ घालताना काळजी व्यवस्थित घ्यावी, नाहीतर भाजीची काही खरं नाही. अशा पद्धतीने ही माझी भाजी ऑलमोस्ट व्यवस्थित, बघा काय छान ग्रीनिश तवंग येण्याऐवजी ब्राउनिश तवंग आलेला आहे, कारण मी टोमॅटो वापरले आहेत. जर तुम्हाला पूर्ण ग्रीन करायची असेल तर प्लीज तुम्ही टोमॅटो वापरू नका. आणि अशा पद्धतीने ही माझी भाजी तयार झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 कमेंटसुद्धा करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.